मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी निघालो मिरच्या तोडायला, कारण नाश्त्याला पोहे आहेत आणि त्यासाठी मिरच्या लागणार आहेत आपल्याला. तर आम्ही काय मिरच्यांची झाडं लावलेत आणि याला मिरच्या पण आलेत. टाटा टाटा कर, टाटा. टाटा. कुणाचं काय आहे तेव्हा बोरा नाही चाहिए अजून आपल्याला बारकी नाही, सगळी भाजीच घेऊन बसली होती काय. भाजीच असते बुरकीची. तिला जर बघ चांगली आहे ती खायला. खा. बारीक अशी आणायची. हात भाजले गरम करायला. एवढं झाडे बिडे सोडून पक्षासने हेच सांगायचं आहे. गाडीची शीट खा. तर मंडळी, इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून सकाळीच एक मेसेज आला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचं चालू महिन्याचं रीडिंग 7168 आहे आणि एवढं रीडिंग येणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी असं पण लिहिलं आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आम्हाला परत रीडिंग पाठवू शकता. रीडिंग आहे 1168 आणि त्याने पाठवलं आहे 7168. म्हणजे इथं एक आहे का नाही, त्या रीडिंग घेणाऱ्याला वाटलं असेल ते एकच्या जागी 7. तर मंडळी, आज आहे गावच्या देवीची यात्रा. बघू शकता मम्मीने निवद पॅक केलेला आहे. त्या कुत्र्याला दगड घालते ते गहू पाक आता सगळं पाडायला लागले. तिकडे गहू. तुला काय लाज लज्जा शरम आहे का नाही? गहू पडतोय का नाही? गहू पडतोय का नाही? चलो तिकडे, चल हाड. गावात जायचं नाही काय? गेलीस तर बघ. यात्रेत फिरून झाल्यानंतर आम्ही आलो यल्लम्मा देवीच्या मंदिराकडे. यल्लम्मा देवीला काही ठिकाणी रेणुका देवी किंवा यमाई, येल्लुआई अशा नावाने पण ओळखलं जातं. यल्लम्मा देवी या आदिशक्तीचे प्रकट रूप म्हणून पूजल्या जातात. त्या भाऊभोळ्या असतात, परंतु त्या कडक देखील असतात. तर मंडळी, आत्ताच आलो यात्रेवरून आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी भरपूर गर्दी केलेली यात्रेला. तर असा होता माझा काही आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.